आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार हे स्थापन झालेले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा कारभार चालू आहे। या वर्षभरापासून सातत्याने महाविकास आघाडी पक्षाच्या तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना कुठल्या ना कुठल्या खोट्या आरोपांमध्ये टार्गेट करण्याचं काम सातत्याने काही राजकीय विचाराने प्रेरित असलेली मंडळी ही करत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून काल 26 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये एक गुन्हा नोंद करण्यात आला। त्याच्यामध्ये आरोपीचं नाव महबूब इब्राहिम शेख राहणार शिरूर कासार असं ते नाव होतं आणि ते नाव आल्यानंतर राज्यातली भारतीय जनता पक्ष कामाला लागलं आणि त्यांनी एक नवीन दावा केला की हा आरोपी म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष माझ्या शेजारी बसलेला महबूब शेख आहे। ही बातमी महबूब शेखला कळल्यानंतर महबूब शेखनी सुरुवातीलाच आमच्या सर्वांनी माहिती दिली। तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि संबंध यंत्रणेला देखील त्यांनी फोन केला तपास अधिकाऱ्यांना आणि स्वतःहून मागणी केली की त्या आरोपामध्ये जर काही तथ्य असेल तर पहिले माझी तुम्ही नार्को टेस्ट करा आणि जर मी त्याच्यावर दोषी आढळलो तर माझ्या तुम्ही जी कायद्याची तरतूद आहे त्या अनुषंगाने मला शिक्षा करा। हे सगळं होत असताना तपास यंत्रणा स्वतःचं काम करत असताना देखील आमच्यावर अतिशय जवळून प्रेम करणारी भारतीय जनता पार्टी जे पुन्हा येण्याचं स्वप्न पाहत आहे त्याच्यातले अनेक बडे नेते यांनी थेट औरंगाबादचं शहर गाठलं आणि त्या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात केली आहे। तसंच नागपूरलाही गृहमंत्र्यांच्या निवासाच्या बाहेर एक आंदोलन सुरू झालं। अजून तपास पूर्ण व्हायचा आहे, याच्यामध्ये दोषी कोण आहे हे निश्चित व्हायचं आहे। हे सगळं व्हायच्या आधीच भारतीय जनता पार्टीने महबूब शेख ह्या विषयाला घेऊन एक राजकीय रंग दिला आणि पर्यायीने राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार बदनाम कसं करता येईल याचा एक डाव त्यांनी आखलेला आहे। या गोष्टीचं आम्ही निषेध करतो, खंडन करतो। राजकारण करायचं असेल जरूर करा, परंतु एखाद्या गुन्ह्याचा तपास किंवा त्याच्या संदर्भातली योग्य माहिती घेऊन किंवा एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी आढळल्यास जर तुम्ही आंदोलन केलं असतं तर उचित झालं असतं। या तपासामध्ये महबूब शेख हे पूर्ण सहकार्य करणार। योग्य वेळेला जसं तपास यंत्रणा त्याला बोलवतील त्या ठिकाणी ते जातील आणि आमची सर्वांची अशी खात्री आहे की ह्या संबंध प्रकरणामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र म्हणून महबूब शेख यांना अटकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मी महबूबला माईक देतो, त्यांना जर एखादं काय बोलायचं असेल ते बोलतील। नंतर घेतो, आत्ताच घ्यायचं हिंदी, पहिले महबूबचं होते मग 26 तारखेला औरंगाबाद येथे महबूब इब्राहिम शेख या नावानं सिडको पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला रविवारी माझ्या रात्री एक पत्रकार मित्राने दिली आणि त्याच्यावर शेख महबूब इब्राहिम राहणार शिरूर कासार जिल्हा बीड असा उल्लेख होता। ते वाचल्याच्या नंतर मी संबंधित पोलीस स्टेशनच्या PIला फोन केला आणि आपल्या पोलीस स्टेशनला असा गुन्हा दाखल झाला आहे आणि ह्या नावाचा आरोपी आहे आणि जर हे खरं असेल तर शिरूर कासारमध्ये महबूब इब्राहिम शेख नावाचा मी सोडता दुसरा कोणीही माणूस नाही असं मी स्वतःहून तिथल्या PIला सांगितलं। तर त्यांनी सांगितलं आम्ही सकाळी याच्यावर बोलतो, आमच्या तपास अधिकारी मॅडम बोलतील। त्याच्यावर मी परत तपास अधिकारी मॅडमशी बोललो आणि त्यांना सांगितलं की मॅडम याची चौकशी करा, नेमका हा महबूब इब्राहिम शेख कोण आहे, कारण तुम्ही जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावर महबूब इब्राहिम शेख राहणार शिरूर हा मीच आहे, दुसरा कुणीही नाही। आणि ज्या महिलेंनी हा आरोप केला त्या महिलेला मी माझ्या आयुष्यात काळं एका गोरं पाहिलं नाही, त्यांच्याशी मी कधी फोनवर बोललो नाही। माझे सगळे मोबाईलचे
CDR काढा, कॉल रेकॉर्ड काढा, त्या महिलेशी माझा कसलाही संबंध नाही आणि गरज पडली तर मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. कारण राजकारण करत असताना एखादा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जर राजकारणात काम करत असताना कुठंतरी एखाद्या पदावर जातो आणि त्याचं राजकीय आयुष्य अशा खोट्या नाट्या केसेसने जर उद्ध्वस्त करायचा प्रकार होत असला तर हा दुर्दैवी प्रकार आहे. असा होता कामा नये. मी जर दोषी असलो तर मला याच्यात मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. परंतु याच्यात माझा कसलाही संबंध नसताना फक्त राजकीय द्वेषापोटी हे कुणी केलंय का हे देखील पोलिसांनी तपासलं पाहिजे. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. ती फिर्याद मी वाचली. त्या फिर्यादीमध्ये जे उल्लेख करण्यात आला, 10 तारखेला त्या महिलेला फ्लॅटवर बोलवलं गेलं महबूब शेख या नावाच्या इसमाने. तर 10 तारखेला मी स्वतः इथं राष्ट्रवादी भवनला मुंबईमध्ये होतो, मंत्रालय परिसरात होतो. 10-11 या पूर्ण दिवस, 9-10-11 ह्या तिन्ही दिवस मी मुंबईत होतो. 14 तारखेला त्यांनी त्या फिर्यादीमध्ये सांगितलं की त्यांच्यावर अतिप्रसंग झाला. तर 14-11ला मला वाटतं लक्ष्मीपूजन होतं, दिवाळीचा तो दिवस होता आणि त्या दिवशी मी माझ्या गावाकडे होतो. सकाळी आम्ही एक पिठाच्या गिरणीचं वाटप रोहित दादा पवार आणि आजबे काका यांच्या वाढदिवसाचं केलं. त्यानंतर दुपारी आम्ही सिद्धेश्वर संस्थानचे महंत विवेकानंद शास्त्री महाराज यांच्या सिद्धेश्वर संस्थानावर जाऊन त्या ठिकाणी महाराजांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला. त्यानंतर संध्याकाळी मी सर्व शहरातल्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी भेटत होतो. माझे कॉलेजचे गुरुजी महारुद्र डोंगरे सर गेल्या 12 वर्षापासून लक्ष्मीपूजनाचं जेवण, हे रात्रीचं जेवण मी त्यांच्याकडे जाऊन करत असतो आणि रमजान ईदला ते सहकुटुंब माझ्याकडे येत असतात. हे आमचा 12 वर्षापासूनचा संबंध आहे. तर त्या दिवशी रात्री 8 ते 9 या वेळेत मी त्यांच्या घरी त्या ठिकाणी जेवण करत होतो. त्यांच्या सगळ्या कुटुंबाला ते गोष्ट माहिती आहे. मी अनेक व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी, दिलीप जायबाई शिक्षक असतील त्यांच्या घरी भेटलो, अनुरण खाब असतील त्यांच्या दुकानाला भेट दिली. या सर्व व्यापाऱ्यांना 14 तारखेला मी शिरूरला भेटलो. हे सगळं असताना माझे टावर लोकेशन काढा, माझे कॉल डिटेल काढा, पण कृपा करून असे खोटारडे आरोप ज्याच्यात काही तथ्य नाही असे आरोप करून एखाद्याचं जीवन कृपा करून उद्ध्वस्त करू नका. राजकारण करायचं जर कुणाला असेल तर त्याला अनेक गोष्टी आहेत, पण कृपा करून एखाद्याचं आयुष्य तुम्ही अशा खोट्या आरोपांनी उद्ध्वस्त करू नका. ही मला हात जोडून विनंती करायची आणि पोलिसांना मला विनंती करायची, माझी नार्को टेस्ट करा. तो महबूब शेख कोण आहे ते शोधा. मी असेल तर तुम्ही मला द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. पण याच्यात जर कुणी जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी, माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी जर हेतू परस्पर कुणी जर करत असेल तर त्याचा देखील शोध आपण घेतला पाहिजे. त्या महिलेची देखील नार्को टेस्ट केली पाहिजे आणि त्या महिलेचा बोलवता धनी कोण हे देखील लोकांच्या समोर आलं पाहिजे. शेवटी राजकारण हे जर एवढ्या खालच्या पातळीला जाणार असेल तर मला वाटतं हा एक चुकीचा पायंडा राजकारणामध्ये पडता कामा नये. विरोधी पक्षाने देखील संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, माझे कॉल डिटेल्स काढा, माझा CDR काढा, त्या दिवशीचे माझे सगळे टावर लोकेशन काढा जे फिर्यादीत आहेत. त्या दिवशी जर महबूब शेख आणि त्या महिलेचं कधी जर साधं फोनवर संभाषण झालं असेल, मेसेजवर बोलणं झालं असेल तर मी या प्रेसच्या माध्यमातून सांगतो महबूब शेख फासावर जायला तयार आहे. पण कृपा करून कुणाचं आयुष्य तुम्ही असं उद्ध्वस्त करू नका. एखाद्याने राजकीय आयुष्यात काम करताना काहीतरी संबंध असताना फक्त सत्य काय असतं हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि एखाद्या सच्च्या पदाधिकाऱ्यावर अशा पद्धतीचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा सच्चाई ही तोंडातनं नव्हे तर अश्रूंच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर येते. महबूबच्या सोबत आम्ही सर्व पक्षाचे लोक आहोत. त्याच्यावर झालेला हा आघात राजकीय सूडबुद्धीने झाला आहे असा आमचा सर्वांचा आत्तापर्यंतचा निकष आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तपास यंत्रणेला, पोलीस यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करून खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. हा जर गुन्हा खोटा असेल, जाणून बुजून पक्षाला, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि महबूबसारख्या एका अल्पसंख्याक समाजातल्या तरुणाला राजकारणात रोखण्यासाठी हा जर षड्यंत्र असेल
तर त्याच्या संदर्भात देखील योग्य खबरदारी पक्ष म्हणून आम्ही घेऊ. याच्यानंतर थोडं दिल्लीचा विषय घेतो मी. काय बोलायचं तुम्हाला? काय बोलायचं? त्यांना विचारायचं काय विचारायचं तुम्हाला ह्या प्रश्नावर? आज जो सगळं तुम्हाला असं वाटतं का यामध्ये काही इथल्या स्थानिक राजकारणाचं परिपाक आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं आरोप केला जातो? नाही, मला असं वाटतं, मी पोलिसांना विनंती करतो आणि माझे हात जोडून विनंती पोलिसांना की असा प्रकार जर खरा असेल तर कठोर शासन व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने जर कोणी राजकारण याच्यात करत असेल तर हे देखील शोधलं पाहिजे की कुणाच्या पोटात सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मुलं हे कुणाच्या डोळ्यात चालतात आणि याच्या मागे कोण आहे, ह्यांचा बोलावता धनी कोण आहे, हे देखील पोलिसांनी शोधलं पाहिजे. मला विनंती करायची त्यांना की तुम्ही ह्या प्रकरणाचा छडा लावा, नाहीतर उद्या हे आरोपाचं सत्र सुरू होईल आणि कुणीही सामान्य कुटुंबातली पोरं हे राजकारणात पुढे येऊ शकणार नाहीत. म्हणून याच्या मागे कोण आहे हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. मी कधीही माझी नाराज करून घ्यायला तयार आहे, कधीही. पण ह्याच्या मागं याचा बोलविता धनी ह्या महिलेचा कोण आहे, तो महबूब इब्राहिम शेख कोण, आणि ह्याच्या मागं काय षडयंत्र, हे पोलिसांनी याच्यात शेवटपर्यंत गेलं पाहिजे. याच्यात तुम्हाला वाटतं ते विरोधी पक्षातले लोक आहेत ते तुमचा काय संशय आहे? असं आहे की आज ज्या पद्धतीनं आंदोलनं होत आहेत, जे ठरवून केली जात आहेत आणि कुठल्याही प्रकारची माहिती न घेता जर अशा पद्धतीनं आंदोलनं केली जात असेल तर मला वाटतं याच्यात काहीतरी ठरवून चाललंय आणि ह्या प्रकरणात काहीतरी राजकीय त्या ठिकाणी वास यायला लागलाय. एवढ्या मोठ्या प्रकरणात माहिती न घेता जर आंदोलन केली जात असतील एखाद्या राजकीय पक्षाकडनं तर मला वाटतं कुठंतरी ही गोष्टचा विचार पोलिसांनी केला पाहिजे. शेवटपर्यंत ह्या घटनेच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. पिछले 1 साल से महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार है और 3 पार्टी की ये सरकार अपना काम बहुत अच्छे से कर रही है और कुछ ऐसे राजनेता हैं जो इन तीनों पक्ष के अलग अलग नेताओं को बदनाम करने के षड्यंत्र पिछले साल भर से रच रहे हैं. आज मतलब पिछले 26 दिसंबर को औरंगाबाद में एक गुनाह की नोंद हुई. उसके अंदर महबूब इब्राहिम शेख इस नाम के व्यक्ति के ऊपर एक गुनाह दाखिल किया गया और आज पूरी भारतीय जनता पार्टी बिना छानबीन किए वो महबूब शेख, ये राष्ट्रवादी यूथ कांग्रेस का महबूब शेख है, इस प्रकार का आंदोलन पूरे महाराष्ट्र में, औरंगाबाद में और गृह मंत्री जी के घर के सामने उन्होंने किया. ये एक सोची समझी साजिश ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को और महाविकास आघाड़ी सरकार को बदनाम करने की एक सोची समझी साजिश भारतीय जनता पार्टी की तरफ से की गई है. फिरियाद के अंदर जिस महबूब शेख का नाम लिखा है, अगर वो महबूब शेख राष्ट्रवादी यूथ कांग्रेस का महबूब शेख है तो पूरी तरह से प्रशासन अपना काम करे. प्रशासन इनके कॉल रिकॉर्ड्स का डिटेल निकाले, प्रशासन इनकी नार्को टेस्ट कराए और जो सत्य है वो समाज के सामने और जनता के सामने रखे. लेकिन इस फिरियाद में जिस प्रकार से लिखा गया और वो महबूब शेख अगर मेरे बगल में बैठे हुए राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के महबूब शेख नहीं है तो इनको बदनाम करने के लिए जो घिनौना षड्यंत्र भारतीय जनता पार्टी ने रचा है उस चीज़ का हम निषेध करते हैं और खंडन करते हैं. पिछले 35 दिनों से दिल्ली की सीमा पर देश के लाखों किसान देश की सरकार के सामने एक मांग रख रहे हैं कि संसद के सत्र के समय जो कृषि कानून देश की सरकार ने मंजूर किया उस कृषि कानून को तुरंत रद्द किया जाए. ये मांग देश के लाखों किसानों ने देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को और देश के कृषि मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर जी को की. जब इस कानून को संसद में लाया गया
तो विपक्ष ने मांग की कि इस बिल को मंजूर करने से पहले इस बिल को जॉइंट सिलेक्ट कमेटी के पास भेजना चाहिए, लेकिन 303 की ताकत रखने वाली मोदी सरकार ने इस बिल को मंजूर करते हुए देश के किसानों के अधिकार को कॉरपोरेट ठेकेदार इन लोगों को बेच दिया। आप देख रहे हैं कि जिस प्रकार से लाखों किसान भाई आज दिल्ली की सीमा पर आ पहुंचे हैं और एक आस लगा के बैठे हैं कि आज जो चर्चा सरकार और किसानों के बीच में चल रही है, उस चर्चा के माध्यम से कुछ फल निकले, कुछ डिसीजन निकले और वो डिसीजन किसान के हक में हो। इस मिट्टी को सींचने वाला जो हमारा किसान भाई है उसकी रक्षा में हो। ये कानून दो ही मांग उन्होंने रखी है। ये कानून जो पिछले संसद के सत्र में मंजूर हुआ, उस कानून को खारिज किया जाए। दूसरी मांग ये है कि आने वाले समय में किसान के संदर्भ में अगर आप कोई कानून करना चाहते हैं तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मांग करती है कि उस कानून के ऊपर संसद में चर्चा हो, बहस हो और चर्चा के माध्यम से, जनता के माध्यम से पूर्ण रूप से एक कंसेंसस बनाने के बाद कोई कानून जनता के ऊपर थोपना चाहिए। भारतीय जनता पार्टी की सरकार ने किसी प्रकार का कंसेंसस नहीं लिया, किसी प्रकार का एकमत लोगों के बीच में नहीं बनाया। हमारी मांग थी विपक्ष की कि जॉइंट सिलेक्ट कमेटी में ये बिल जाए। वहाँ पे भी हमारी मांग को ठुकराया गया और नतीजा आप सब देख रहे हैं। इतनी ठंडी में भी किसान भाई दिल्ली की सीमा पर डट के खड़े हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारे किसान भाइयों के साथ है, उनकी हिम्मत को सलाम करती है और मोदी सरकार से एक बार फिर विनती करती है कि कृषि कायदे को वापस लेने के संदर्भ में उचित निर्णय आज की बैठक में हो, ऐसी विनती करती है। धन्यवाद।